न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हाती तोंडी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला। शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट। सांगली जिल्हा तालुका खानापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकट कोसळले आहे। गारपीट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक एका क्षणात जमीनदोस्त झाले आहे। खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील करंजे, हिवरे, पळशी, बानूरगड, ताडाचीवाडी, सुलतानगादे, कुसबावडे, झरे आणि विभूतवाडी या गावांना या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे। मोठ्या गारांमुळे द्राक्ष बागांसह इतर पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत। विशेषतः निर्यातक्षम द्राक्ष बागांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर यांनी बाधित भागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत शासनाने तातडीने मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली। त्यांनी सांगितले की याआधीही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते, मात्र मोठ्या कष्टाने उभे केलेले उरलेले पीकही आता गारपिटीमुळे नष्ट झाले असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून मदत वितरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवावी अशी मागणीही त्यांनी केली। याशिवाय शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। या पाहणीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख।